मिळालेल्या माहितीनुसार उत्तर गोव्यातील प्रसिद्ध कांदोळी समुद्र किनाऱ्यावर काही महिला पर्यटकांना मसाज देत असल्याचा व्हिडिओ समोर आला। व्हिडिओत 5 ते 6 महिला काही देशी पर्यटकांना बीचवरील खुल्या जागेत मसाज सेवा देत असल्याचा व्हिडिओ दिसत आहे। त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर कळंगूट पोलिसांनी याची दखल घेत संशयित महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली आहे। नियमानुसार समुद्र किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारचा अवैध व्यवसाय करता येत नाही। या महिला एका पर्यटकाकडून प्रत्येक मसाजसाठी 1000 ते 1500 रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे, तर विदेशी पर्यटकांकडून यासाठी 5 ते 6000 रुपये घेतले जात असल्याची माहिती आहे। दरम्यान कळंगूट पोलिसांनी या प्रकरणी संशयित महिलांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे। राज्यात येणारे पर्यटक समुद्रकिनारी भेट देत असतात। या पर्यटकांना जादा पैसे आकारून खाद्यपदार्थांसह इतर वस्तूंची विक्री केली जाते। नियमानुसार समुद्र किनाऱ्यावर अवैध व्यवसाय करण्यास बंदी आहे, पण या अवैध व्यावसायिकांकडे राज्यातील पोलिसांचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे। पोलिसांच्या आडून असं व्यवहार करण्याचं धाडस कसं येतं असा प्रश्न सध्या स्थानिक उपस्थित करत आहेत।